नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला द निरंकारजी. बघा दासीला एक कमेंट आली होती की मनावर व्हिडिओ बनवा. आता याचे दोन अर्थ निघतात बरं का, की मनावर व्हिडिओ बनवा आणि मनावर व्हिडिओ बनवा. म्हणजे कुठेतरी माझ्या मनाने व्हिडिओ बनवा, नाहीतर मग मन या विषयावर व्हिडिओ बनवा. तसं बघायला गेलं तर मन हे खूप विचित्र आहे बरं का, दिसतही नाही बघायला गेलं तर. आणि विचारांचा सतत वाहणारा प्रवाह म्हणजे मन. कंटिन्यू त्याच्यामध्ये काही ना काही खुरापत चालू असते. चांगलं वाईट सगळं हे मन विचार करायला चालू असते. आणि ह्याची स्पीड तर एवढी आहे ना, की 1 सेकंदात आपण दिल्लीला काय अमेरिकेला सुद्धा जाऊन वापस येतो. एवढी स्पीड या मनाची आहे, की आजपर्यंत या जगामध्ये कुठलंही वाहन एवढ्या फास्ट चालणारं नाही. त्याच्यापेक्षा लाखो करोडो पटीनं फास्ट चालणारं हे आपलं मन आहे, जे भगवंतानं आपल्याला दिले. पण या मनाला कुठेतरी स्थिर करण्याचं काम हा आपला सद्गुरू आपल्याला शिकवतोय, की या मनाला स्थिर कसं करायचं. म्हणून तर सद्गुरूंनी आपल्याला स्थिरता हा टॉपिक सुद्धा दिला होता. मग हे स्थिरता टॉपिक कशासाठी होता? शरीरासाठी होता का? अहो, या शरीराला कितीही एका जागेवर बसवून ठेवलं, कितीही स्थिर ठेवलं, तरी हे मन स्थिर आहे का नाही? हे मन एवढं चंचल आहे ना, तुमचं शरीर एका ठिकाणी बसवून 10 दिवस ठेवा, पण हे मन 1 सेकंद जागेवर बसत नाही हो. आणि यावेळेस माताजींनी टॉपिकही दिला होता सुकून. अर्थच आहे शांती अंतर्मनाची. आपल्या आतल्या मनाला शांती कशी मिळेल याचा विचार करायला सांगितलंय सद्गुरूंना आपल्याला. मग सद्गुरू वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतायत. एके ठिकाणी शहनशाहजी सुद्धा म्हणतायत की स्थिर करोनी मनास प्राण्या काही थोडा करी विचार. पुढे म्हणतायत की तुझे काय नुकसान करीते कुर्ता धोतर आणि विचार. या मनाला स्थिर करायला सांगितलंय आपल्याला आणि मग विचार करायला सांगितलंय. आपलं मन रोज ह्याला त्याला नावं ठेवायला लागतं. बघा, एक व्यक्ती रोज सकाळी लवकर उठून सत्संगला जात असतो आणि त्याच्या शेजारी एक मुलगा झोपीत असतो. आता असं बरेच दिवस झालेलं असतं, पण ह्याला काही दिवसांना वाटायला लागतं की ह्यालाही आपण उठवून सत्संगला नेऊयात ना, ह्यालाही कळेल काही 4 गोष्टी कानावर पडल्यावर. म्हणून तो काय करतो, त्याला रोज उठवायला लागतो आणि सत्संगला घेऊन जातो. आता सत्संगला जाता जाता त्याला रस्त्याच्या कडेला झोपलेले बरेच काही लोक दिसतात. तर त्याच्या मनामध्ये भावना काय येते बघा, आपण रोज उठून सत्संगला येतो आणि ही लोक अजून झोपलेले, त्यांना अजून उठायचं कळना, म्हणजे बरंच काही त्यांच्याबद्दल बोलू लागतो. मग असं 1, 2 नाही, आठवडाभर असंच होतं. रोज जाता येता त्या महात्म्याला म्हणत असतो, बघा ही लोक अजून उठलेले नाहीत, आपण कधी उठलो, आपण असं केलं, ह्यांनी काय केलं, बरंच काय बोलत असतो. त्या महात्म्यानं एके दिवशी जाताना त्याला उठवलंच नाही. आता तो सत्संगून वापस आला, त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, का हो तुम्ही मला का उठवलं नाही? त्यावेळेस तो म्हणतो, अरे मी तुला ज्या कारणासाठी सत्संगला नेत होते ना, तू त्याच्या खूप दूर होतास. तर तू फक्त इतरांचे अवगुणच बघत होतास, की सकाळी मी उठलो आणि ते उठले नाहीत, असा उलट तुला अभिमान अहंकार यायला लागला. का? का तर हे मन त्या सत्संगाशी एकरूप झालंच नाही हो. हे मन फक्त इतरत्र भरकटतच होतं आणि आजपर्यंत आपल्या मनाला तीच सवय आहे. आजपर्यंत आपलं मन तसंच भरकटलेलं होतं. म्हणून तर सद्गुरू कुठेतरी याला शांत करण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून तर या मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणूनच आपल्याला या मनाला या सत्संगाशी जोडून ठेवायचे, या निराकाराशी जोडून ठेवायचे, या सद्गुरूशी जोडून ठेवायचे. तेव्हाच कुठेतरी हे मन वाईट विचारापासून दूर जाणार आहे. हळूहळू हळू याला सवय लावावी लागेल, तेव्हा कुठेतरी याला सवय लागणार आहे. नाहीतरी एके ठिकाणी श्लोक सुद्धा आहे की मना सज्जना भक्ती पंथेची जावे. त्या मनाला आपल्याला कुठेतरी भक्तीच्या मार्गामध्ये लावायचं आहे. त्यावेळेस हे मन आपोआप त्या वळणावर चालायला लागेल. आपण ह्या मनाला सुरुवातीपासून अशी सवय लावलेली आहे की त्याला कधी आळवलंच नाही, त्यामुळे हे मन तसंच भरकटलेलं आहे. पण आता कुठेतरी आपल्याला सद्गुरूचा आदेश आहे की या मनाला स्थिर करायचंय. मग या मनाला स्थिर कसं करता येईल ह्याच्यासाठी आपल्याला अधिकाधिक प्रयत्न करायचे. आपलं मन आपण ज्या गोष्टीमध्ये जास्त रुची दाखवतो ना, तिकडे जास्त वळलेलं असतं. अहो, साधा मोबाईल सुद्धा आपण मोबाईलवर बघा, जर निरंकारी सत्संगचे जर व्हिडिओ बघत असलो ना, तर आपल्याला तो मोबाईल सुद्धा तेच व्हिडिओ देते. आणि आपण दुसरे कसलेही व्हिडिओ बघत असलो ना, ते मोबाईल आपल्याला तेच व्हिडिओ देते. आपण जे बघतोय ना, तसलेच व्हिडिओ मनाने येतात आपल्या. मग आपल्या मनामध्ये जे चांगले वाईट विचार येत आहेत ना, ते आपल्याला आपल्या मनाला नाही का कळत चांगले आहेत का वाईट आहेत? कळतं, नक्की कळतं. अहो, चोरी आणि इमानदारीतला फरक एका कुत्र्याला सुद्धा कळतोय. तर आपल्या मनाला
चांगला आणि वाईट यातला फरक नाही का कळणार? कळतोय, पण कुठंतरी त्याला त्या मार्गावर लावायचं काम हे आपलंच असेल. आपले विचार आपल्या मनामध्ये शुद्धच यावेत असा प्रयत्न आपला असावा लागतो. आणि खरंच हे होऊ शकतं. वारंवार 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 चांगल्या विचारामध्ये, चांगल्या संगतीमध्येच आपण जर राहिलो तर आपलं मन सुद्धा चांगले विचारच करायला भाग पडणार आहे. अहो, साधा मोबाईल ज्याला चालता बोलता वाचता काही त्याला स्वतःच असं अस्तित्व नाही, त्याला सगळं काही आपल्यासारख्या माणसानं बनवलेलं आहे, तरी सुद्धा ते आपल्या मनाला ओळखतंय. मग आपलं मन नाही का ओळखणार? तसेचा सांगायचा भाव एवढाच आहे की या सद्गुरूमुळं आपल्याला जे ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय ना, जे सत्य कळालंय ना, ते खूप अनमोल आहे आणि त्याचं मोल कशाशीच होऊ शकत नाही. पण आपलं कसं झालंय बघा, एके ठिकाणी एक वडील आणि मुलगा असतात, त्यांचा कातडे विकायचा व्यवसाय असतो. आता वडिलांना कुठेतरी बाहेर जायचं असतं, एकच कातड शिल्लक राहिलेलं असते विकायचं, म्हणून ते मुलाला सांगून जातात की एवढं कातड विक आणि नंतर घरी निघून जा. पण एक काम कर, जरी हे कातड नाही विकलं तरी चालेल, पण या कातड्याचं नीट सांभाळ कर. याला इकडं तिकडं जाऊ देऊ नको. पक्षी येतात, धरून नेतात, घार येते, हे ते कोणी उचलून नेऊ शकते, कुत्र मांजर कोणी. त्याच्यामुळे तू याचं रक्षण कर. शिल्लक राहिलं तर असंच घरी घेऊन जा, पण ह्याला हरवू देऊ नको. वडिलांनी सांगितलेलं असतं. आता ठीक आहे, वडील जातात, बराच वेळ ते कातड विकत नाही. आता एवढी मोठी घार येते तिथं आणि ते कातड उचलते. तर ती कातड उचलते आणि घेऊन जाणार तेवढे हा मुलगा काय करतो, वडिलांनी सांगितलेलं ह्याच्या लक्षात असतं चांगलं, हा त्या कातड्याला घट्ट पकडतो. आता कातड्याला घट्ट पकडलं की ती घार तशीच उडून जाते आणि हा मुलगा त्या घारीला, त्या कातड असतं, त्या कातड्याला हा मुलगा खाली लोंबकळत असतो. आता हे सगळं बराच वेळ असतं. आता एवढं वारं ही असतं, ह्याचे कपडे फाटतात, ही ह्याची अवस्था खूप बिघडून गेलेली असते. आणि तिथं शेजारच्या राज्यामध्ये एका राजाच्या मुलीनं प्रण केलेला असतो की जो मुलगा आकाशातून पडेल मी त्याच्याशीच लग्न करेल. बघा, आता तिथं स्वयंवर असतो. आता चालू स्वयंवर आहे. आता म्हणेल आता कोण आकाशातून पडणार आहे यावेळेसलाच. सगळेजण दंग असतात की आता काय करावं, हिला कुठला आणावा आकाशातून पडलेला नवरा. आणि तेवढ्यातच ह्याच्या हातातून ते कातडं निसटतं आणि नेमकं तिथं स्वयंवरात हा जाऊन पडतो. बघा, नशीब तरी एकेकाच. आता हा तिथं नेमकं जाऊन पडतो. सगळेजण वा 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 करायला लागले, आकाशातून पडला, आकाशातून पडला, चला ठीक आहे, मुलगा मिळाला, नवरदेव मिळाला राजकुमारीला. आता त्याचं त्या राजकुमारी सोबत लग्नही लावून दिलं. त्या राजाचा राजा सुद्धा त्याला घोषित केलं. सगळं काही झालं. आता तो त्या राजगादीवर बसलेला असतो, पण तो सतत काहीतरी निराशेत असतो. सतत त्याच्या मनामध्ये काहीतरी विचार असल्यासारखा असतो की तो खुशच दिसत नाही. तिथला राजा सुद्धा, म्हणजे त्या राजकुमारीचे वडील सुद्धा त्या राजकुमारीला विचारतात, त्या मुलीला विचारतात की काय ग बाई, तुझ्या नवऱ्याला नेमकं काय झालंय, की राज्य कारभार सुद्धा मी त्यांच्या हातात दिलाय सगळा, तरी सुद्धा ते खुश दिसत नाहीत, नेमकं काय झालंय. ती मुलगी सुद्धा हैराण असते की म्हणली, बाबा मला खरंच माहित नाही की त्यांना काय झालंय. मग बरेच दिवस जातात, 8-15 दिवस निघून जातात, तू तसाच दुःखी असतो. मग एके दिवशी बायको विचारतेच, काय हो, एवढा सगळा राज्य कारभार तुमच्या हातात आलाय तरी सुद्धा असे तुम्ही नाराज का आहात, काय कारण आहे या दुःखाचं. त्यावेळेस तो म्हणतो की सगळं ठीक आहे ग, मी आकाशातून पडलो, एवढी सुंदर बायको मला मिळाली, हे सगळं राज्य मला मिळालं, मी राजा झालो, हे सगळं ठीक आहे, पण ते कातड गेलं ना. सांगायचा भाव लक्षात घ्या. सगळं काही मिळालेलं आहे. आज आपल्याला सुद्धा या सद्गुरूच्या कृपेनं ती अमोलक वस्तू मिळालेली आहे, ते ब्रह्मज्ञान मिळालेलं आहे, ज्याचं मोल कुठंही कशाही पद्धतीनं लावता येत नाही. ते सगळं मिळून सुद्धा आम्हाला कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टीसाठी, अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी मनाला दुःख होते. मग कुठेतरी ह्या मनाला स्थिर कशासाठी करायचे, त्यासाठीच की ह्याला ना दुःख झाला पाहिजे ना आनंद झाला पाहिजे, एकदम त्या अवस्थेमध्ये राहिलं पाहिजे की भगवंता तू जे करणार आहेस ना ते योग्य आहे. मग आम्हाला ती अवस्था प्राप्त करायची या ब्रह्मज्ञानानंतर, जी की सगळ्या संतांची होती. प्रत्येक संतांचा इतिहास बघा. तुकाराम महाराजांची अवस्था काय होती, संसाराची बरं का, आणि त्यांच्या मनाची अवस्था काय होती. संसारात काही असो नसो, पण मनाची अवस्था मात्र ठाम होती, स्थिर होती की भगवंता जे काय करणार आहेस ना तू योग्यच करणार आहेस, जे आहे ना ते योग्य आहे, ते बरोबरच आहे, त्याच्यामध्ये मला शंका कुशंका घ्यायची गरजच नाही. अगदी तीच अवस्था
ज्ञानेश्वर माऊलींची सुद्धा होती. मग आज मलाही तेच ब्रह्मज्ञान मिळाले. मग माझी अवस्था, माझ्या मनाची अवस्था ती का होत नाही? तर कुठेतरी माझा विश्वास कमी पडत असेल, कुठेतरी माझी संगत चुकीची होत असेल. मग यात मला सुधारणा करायची बस. आज या सद्गुरूनं माझं या परब्रह्माशी नातं जोडून दिलंय आणि मला या मनाचं सुद्धा नातं याच्याशी जोडायचंय. तेव्हा हे मन आपोआप स्थिर होणार आहे. दासीला जमल तेवढं या मनावर तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, का तर मी याच्यावर सुधारणा करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरत जाऊ नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्रेमाने बोला. धन्य निरंकार.